तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर राजघटना आणि इतिहास. तर सगळ्यात पहिला नंबर क्रमांकाचा क्वेश्चन येतो आपला, भारतीय राजघटना केव्हा लागू झाली? तर भारतीय राजघटना जी लागू झाली मित्रांनो, ती झाली 26 जानेवारी 1950 मध्ये लागू झाली. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे, तो भारतीय राजघटना कधी स्वीकारण्यात आली? तर भारतीय राजघटना जी स्वीकारण्यात आली मित्रांनो, ती आली 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आली. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे, तो भारतीय राजघटनेचे शिल्पकार कोण आहेत? तर भारतीय राजघटनेचे शिल्पकार जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे, तो भारतीय राजघटना तयार करणारी संस्था कोणती? तर भारतीय राजघटना तयार करणारी संस्था जी आहे ती आहे संविधान सभा आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा आहे, तो मित्रांनो संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? तर संविधान सभेची जी पहिली बैठक झाली मित्रांनो, ती झाली 9 डिसेंबर 1946 मध्ये झाली मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा आहे, तो संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते? तर संविधान सभेचे कायमस्वरूपी जे अध्यक्ष होते मित्रांनो, ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा आहे, तो मित्रांनो मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर मसुदा समितीचे जे अध्यक्ष होते मित्रांनो, ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा आहे, तो भारतीय राजघटना तयार होण्यासाठी किती कालावधी लागला? तर भारतीय राजघटना तयार होण्यासाठी जो कालावधी लागला मित्रांनो, तो लागला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी लागला मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा आहे, तो भारतीय राजघटनेची उद्देशिका कोणत्या शब्दांनी सुरू होते? तर भारतीय राजघटनेची उद्देशिकाची शब्दांनी सुरू होती मित्रांनो, ती होती आम्ही भारताचे लोक. तर ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा आहे, तो भारतीय राजघटना जगातील कितव्या क्रमांकाची सर्वात मोठी लिखित राजघटना आहे? तर भारताची राजघटना जी आहे ती जगातील सर्वात मोठी जी आहे लिखित राजघटना आहे मित्रांनो. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा आहे, तो भारत कसा देश आहे? तर भारत जो आहे मित्रांनो, ते सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि गणराज्य देश आहे मित्रांनो. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा आहे, तो भारतीय राजघटनेत मूलभूत अधिकार कोणत्या भागात आहे? तर भारतीय राजघटनेत मूलभूत अधिकार जो आहे मित्रांनो, तो आहे भाग 3 मध्ये आहे मित्रांनो. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा आहे, तो मूलभूत कर्तव्य कोणत्या भागात आहे? तर मूलभूत कर्तव्य जे आहे मित्रांनो भाग 51 ए मध्ये आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा आहे, तो राज्याच्या धोरणाची निर्देशक तत्त्वे कोणत्या भागात आहेत? तर राज्याच्या धोरणाची निर्देशक तत्त्वे जे आहे मित्रांनो, ते भाग 4 मध्ये आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा आहे, तो भारतीय राजघटनेत सध्या किती मूलभूत अधिकार आहेत? तर भारतीय राजघटनेत सध्या मूलभूत अधिकार जे आहे मित्रांनो, ते 6 आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा आहे, तो भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्य किती आहे? तर भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्य जी आहे मित्रांनो, ती 11 आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा आहे, तो भारतीय राजघटनेचा कलम 14 कशाशी संबंधित आहे? तर भारतीय राजघटनेची कलम 14 जी आहे ती संबंधित कायद्यापुढे समानताशी संबंधित आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, शिक्षणाचा अधिकार कोणत्या कलमात आहे? तर शिक्षणाचा अधिकार जो आहे ते 51 ए मध्ये आहे, कलम 51 ए. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो, घटनात्मक उपायांचा अधिकार कोणत्या कलमात आहे? तर घटनात्मक उपायांचा अधिकार जो आहे मित्रांनो तो आहे कलम 32 मध्ये आहे मित्रांनो. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा आहे, तो भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर भारताचे पहिले राष्ट्रपती जे होते ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा आहे, तो भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर भारताचे पहिले पंतप्रधान जे होते पहिले पंतप्रधान ते होते जवाहरलाल नेहरू. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा आहे, तो भारतीय राजघटनेचे संरक्षण कोण होत आहे? तर भारतीय राजघटनेचे संरक्षण जे आहे मित्रांनो ते आहे सर्वोच्च न्यायालय आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23वा आहे, तो भारतात किती प्रकारचे आणीबाणीचे प्रकार आहे? भारतात जे आणीबाणीचे प्रकार आहे ते 3 आहे मित्रांनो. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 24वा आहे, तो राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमानुसार लागू होते? तर राष्ट्रीय आणीबाणी जी लागू होते मित्रांनो ती कलम 352 नुसार लागू होते. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 25वा क्वेश्चन, तो राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमानुसार लागू होते? राष्ट्रपती राजवट जी लागू होते मित्रांनो ती कलम 365 या कलमानुसार लागू होते. ए जे आपलं राईट आन्सर होईल.
त्यानंतर क्वेश्चन 26 येतो आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमानुसार लागू होते. तर आर्थिक आणीबाणी जी लागू होते मित्रांनो ती कलम 360 नुसार लागू होते. हे जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो जर का तुम्हाला हे जर का PDF जर का लागेल इम्पॉर्टंट नोट्स जर का लागत आहे तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आपण बघूया इतिहासाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर हिस्ट्री. तर सगळ्यात 7व्या नंबरचा क्वेश्चन येतो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु जे होते ते रामदास स्वामीजी होते. डी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा येतो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ कुठे घेतली. तर महाराजांनी जी स्वराज्याची शपथ घेतली ती घेतली रायरेश्वरमध्ये घेतली मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा येतो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला जो आहे तो तोरणा किल्ला आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे झाला. तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जो झाला तो रायगड येथे झाला मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो मित्रांनो शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला. तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जो झाला तो झाला 6 जून 1674 झाला. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणी केला. तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जो केला तो गागाभट यांनी केला. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो अफजल खानचा वध कुठे झाला. तर अफजल खानचा वध जो झाला मित्रांनो तो झाला प्रतापगडमध्ये झाला. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो अफजल खानचा वध कधी झाला. तर अफजल खानचा जो वध झाला मित्रांनो तो झाला 10 नोव्हेंबर 1659 झाला. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो शाहिस्ता खानावर छापा कुठे टाकण्यात आला. तर शाहिस्ता खानावर जो छापा टाकण्यात आला तो लाल महालावर टाकण्यात आला मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 16वा सुरतेची पहिली लूट कधी झाली. तर सुरतेची पहिली लूट जी झाली मित्रांनो ती झाली 1674 झाली. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो शिवाजी महाराज आग्रा येथून कधी सुटले. तर शिवाजी महाराज जे आग्राहून सुटले मित्रांनो ते सुटले 1666 सुटले. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो शिवाजी महाराजांचे निधन कधी झाले. तर शिवाजी महाराजांचे निधन जे झाले ते झाले 3 एप्रिल 1680 झाले मित्रांनो. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो शिवाजी महाराजांचे निधन कुठे झाले. तर शिवाजी महाराजांचे जे निधन झाले मित्रांनो ते झाले रायगड येथे झाले. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो शिवाजी महाराजांनंतर छत्रपती कोण झाले. तर शिवाजी महाराजांनंतर छत्रपती झाले ते संभाजी महाराज झाले. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो संभाजी महाराजांचा कुठे ठार मारण्यात आले. तर संभाजी महाराजांना जे ठार मारण्यात आले ते मित्रांनो आले तुळापूर येथे मारण्यात आले. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो संभाजी महाराजांचा मृत्यू कधी झाला. तर संभाजी महाराजांचा मृत्यू झाला तो झाला 1689 झाला. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23वा येतो पेशव्यांची राजधानी कोणती आहे ती. तर पेशव्यांची राजधानी जी होती मित्रांनो ती होती पुणे होती. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो शनिवारवाडा कुठे आहे. तर शनिवारवाडा जो आहे तो पुणे इथे आहे मित्रांनो. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25वा येतो पहिला पेशवा कोण होता. तर पहिला पेशवा जो होता तो होता बाळाजी विश्वनाथ होता मित्रांनो. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 26वा येतो थोरले बाजीराव यांचे पूर्ण नाव काय. तर थोरले बाजीराव यांचे पूर्ण नाव जे आहे मित्रांनो ते आहे बाजीराव बल्लाळ आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 27वा येतो पानिपतची तिसरी लढाई कधी झाली. तर पानिपतची तिसरी लढाई जी झाली मित्रांनो ती झाली 1761 झाली. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 28वा येतो पानिपतची तिसरी लढाई कोणामध्ये झाली. तर पानिपतची तिसरी लढाई जी झाली ती झाली मराठे व अहमदशाह अब्दालीमध्ये झाली. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 29वा येतो मराठा साम्राज्याचा शेवट कधी झाला. तर मराठा साम्राज्याचा शेवट जो झाला मित्रांनो तो झाला 1818 झाला. ए जे आपलं राईट आन्सर होईल. पहिला क्वेश्चन येतो मित्रांनो रामाने पुस्तक वाचले या वाक्यात रामने कोणती विभक्ती आहे. तर या वाक्यात जी विभक्ती मित्रांनो रामने ने प्रत्यय लागलेला आहे तर तृतीय विभक्तीमध्ये येतो. ने प्रत्यय जो असतो तृतीय विभक्तीचा असतो. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो मुलाला चॉकलेट दिले या वाक्यात मुलाला कोणती विभक्ती आहे. तर मुलाला ला प्रत्यय लागलेला आहे मित्रांनो. तो ला प्रत्यय जो असतो मित्रांनो तो असतो चतुर्थी विभक्तीमध्ये असतो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो घरातून बाहेर पडा या वाक्यात घरातून कोणती विभक्ती आहे. तर घरातून जी
विभक्ती मित्रांनो, तर होऊन जी विभक्ती असते मित्रांनो ती पंचमी विभक्तीमध्ये असते. तर आपली जी पंचमी विभक्ती तर राईट आन्सर होईल बी, जे आपला राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो सीतेचे पुस्तक मध्ये सीतेचे कोणती विभक्ती आहे? तर सीतेचे चे प्रत्यय लागलेला आहे मित्रांनो. तो चे प्रत्यय जो असतो तो षष्ठी विभक्तीमध्ये असतो. तर सी, जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो शाळेत मुळे खेळतात मध्ये शाळेत कोणती विभक्ती आहे? तर शाळेत त प्रत्यय लागलेला आहे मित्रांनो. इथे तर त प्रत्यय जो असतो तो सप्तमी विभक्तीमध्ये असतो. डी, जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो मराठीत विभक्तींची संख्या किती आहे? तर मराठीत विभक्तींची संख्या जी आहे मित्रांनो ती 8 आहे मित्रांनो. डी, जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला सातवा, राम हे कोणते विभक्तीचे रूप आहे? तर राम हे जे विभक्तीचे रूप आहे मित्रांनो ते आहे प्रथमा विभक्तीचे. कारण ते रामला प्रत्यय लागलेला नाही मित्रांनो. तर राम जे आहे ते प्रत्यय नाही तर प्रथमा विभक्तीमध्ये येतो. प्रथमा विभक्तीमध्ये प्रत्यय लागत नसतो. ए, जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो मला पाणी द्या मध्ये मला कोणती विभक्ती आहे? तर मला ला प्रत्यय लागलेला आहे मित्रांनो. तो ला प्रत्यय जो असतो आपला तो चतुर्थी विभक्तीमध्ये असतो. सी, जे आपला राईट आन्सर होईल.